नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की सचिन आता काहीही नाटक सांगून अर्जुन बरोबर घरी जाण्यासाठी प्लॅन करत असतो. अर्जुनला मात्र अजिबात इच्छा नसते की सचिनला घरी घेऊन जावं, पण आता तो खूपच नाटक करत असतो म्हणून अर्जुन त्याला त्याच्या गाडीमध्ये बसवून घरी घेऊन जातो. इकडे मात्र सगळेजण पाचवीची पूजा करून म्हणजे बाळाची पाचवीची पूजा करून बसलेले असतात. सगळेजण गप्पा मारत असतात. तेवढ्यातच तिकडे सचिन येतो आणि आता तो खूप रडत असतो आणि मग मोठ्यानेच ओरडतो की आस्मी. तर आता सगळे आश्चर्यचकित होऊन उभेच राहतात. सचिनला तेथे पाहून सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सचिन आता नाटक करत करत अस्मिताच्या जवळ येतो आणि बाळाकडे बघून सारखा आता रडत असतो आणि म्हणत असतो की खरं तर ना कधी एकदा माझ्या बाळाला बघतोय असं झालं होतं मला. तर अस्मिता म्हणत असते की सचिन, अरे अशी काय तुझी अवस्था झालेली आहे आणि तुला किती लागलेला आहे, काय झालं आणि तू कुठे होतास? तू इतक्या दिवस मी तुला किती फोन लावत होते, तुझा फोन बंद सांगत होता. तर तो आता नाटक करत म्हणत असतो की ते जाऊ दे सगळं, मी तुझ्यापर्यंत कसा पोहोचलोय ना ते माझं मलाच माहिती आहे. तो खूप नाटक करून बाळाकडे बघतो. तर आता बाळाकडे बघून म्हणत असतो की अस्मिता, आपलं बाळ अगदी सेम टू सेम तुझ्यासारखंच झालेलं आहे, बघ ना, सेम तुझ्यागतच दिसत आहे. आता घरातील मात्र सगळेच रागाने त्याच्याकडे बघत असतात. सचिन पुन्हा म्हणत असतो की अस्मिता, खूप लकी आहे ग मी, कारण माझी आता फॅमिली पूर्ण झाली आहे म्हणून मी खूपच लकी आहे. आणि तो तिला जवळ घेतो आणि भेटण्याचं नाटक करत असतो. अर्जुनला मात्र खूपच राग येत असतो. तर आता सचिन म्हणत असतो की आता मी कोणालाही आपल्यामध्ये येऊ देणार नाही, आय प्रॉमिस. तर अस्मिता सुद्धा म्हणत असते की हो. तर मग आता हे माझं बाळ म्हणून आता त्याला घ्यायला जातो. तर अर्जुन त्याला जोरात ओढून पाठीमागे नेतो आणि म्हणतो की बाळाला अजिबात हात लावायचा नाही, भेटलाय ना आता, आता तुझी नाटकं बंद कर आणि आता लवकर इथून जायचं. माझ्या ना बहिणीच्या आसपास सुद्धा आता फिरकायचं नाही, निघ आता इथून. तर आता इकडे प्रताप सुद्धा म्हणत असतो की अरे अर्जुन, पण तू याला इकडे घेऊन का आलास? अरे हा जिथे कुठे होता तिथेच ठेवायचं होतंस ना. तर आता हे बघ सचिन, आम्हाला कुणालाही तुझा चेहरा बघायची इच्छा नाहीये. अरे फक्त तुझ्यामुळे माझ्या या लेकीचा जीव धोक्यात आला होता. तिची डिलिव्हरी नीट होईल का याची काळजी वाटत होती आम्हाला, आणि तू कुठे होता? तर आत्ताच उगवलायस 5 दिवसानंतर, आता तिच्या समोर उभा राहिला, तुझी हिंमत कशी झाली? तुला लाज वाटत नाही का? तर लगेच कल्पना म्हणत असते की सचिन, तुझ्या आयुष्यामध्ये वेगळी स्त्री होती याचा मला त्रास होत होता, आता तर ती साक्षी शिकरे आहे, तुला लाज तर नाही का रे वाटत? आता असं म्हटल्याबरोबर सगळेजण खूप आश्चर्यचकित झालेले असतात. तर इकडे सचिन म्हणत असतो की मी तुमचा सगळ्यांचा राग समजू शकतो, पण प्लीज एकदा माझी बाजू ऐकून घ्याल का? तर कोणीच त्याला ऐकून घ्यायला तयार नसतं. पण अस्मिता म्हणत असते की बोल सचिन, इतक्या दिवस तू कुठे होता आणि नेमकं काय झालं होतं, बोल. तर सचिन म्हणत असतो की मला त्या साक्षी शिखरेने गोडाऊनमध्ये बंद करून ठेवलं होतं, आता सगळं काही खोटं सांगत असतो. तर तो पुन्हा म्हणत असतो की मुळात ती साक्षी शिखरे आहे हे मला माहितीच नव्हतं, मी तिला समीरा शेखर म्हणून ओळखत होतो. मी मान्य करतो की मी वाहवत गेलो, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माझी चूक समजली होती आणि मी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार होतो, पण समीरा मला ते करूच देत नव्हती. तिने कॅनडाला माझ्या ऑफिसमध्ये फोन केला, ती इथे सुद्धा आली. शेवटी मी तिच्यासमोर हात जोडले, तिला विनवण्या केल्या की आता आपलं काहीच संबंध नाहीये, पण तिने माझं काहीच ऐकलं नाही. मी तिला म्हटलं की मला माझ्या बायकोकडे परत जायचं आहे, मला जाऊ दे, पण तिने मला त्या गोडाऊनमध्ये दाबून ठेवलं होतं. तिथे असताना मला सतत अस्मिताचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता, खूप आठवण येत होती मला तिची आणि आमच्या बाळाची. अस्मिताला मात्र हे सगळं खरं वाटत असतं, पण आता बाकीच्या सगळ्यांना कळलेलं असतं की हे सगळं नाटक आहे. तेवढ्यात सायली म्हणत असते की आणि या सगळ्यावरती आम्ही विश्वास कसा ठेवायचा? साक्षी शिखरे कोण आहे हे तुम्हाला माहितीच नव्हतं का सचिन भाऊजी? अहो खूप मोठी गुन्हेगार आहे हेही तुम्हाला माहिती नव्हतं? तुम्ही इकडे भारतात परतल्यावर कुठल्याही वर्तमानपत्रात किंवा चॅनलवरती तिचा फोटो बघितला नव्हता का? आणि हो, माहिती सुद्धा वाचली नव्हती का? तर सचिन म्हणत असतो की हो, न्यूज पत्रात मी तिचा फोटो बघितला होता आणि तेव्हा मला खरं काही ते नीट कळलं, पण माझ्यासमोर ती जे रूप तिचं बदलून आली होती ना, त्याच्यामुळे मी थोडासा फसलो. आणि तो म्हणत असतो की हे बघा, असं म्हणून तो साक्षीचा फोटो दाखवतो. सगळेजण आता तो फोटो बघत असतात. तर पुन्हा सचिन म्हणत असतो की तुम्हा सगळ्यांसाठी तिचा चेहरा तुमच्या ओळखीचा होता, ती कुठल्याही रूपात तुमच्यासमोर आली असती तरी तुम्ही तिला ओळखू शकला असता, पण माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं, मी कसं काय ओळखू शकेल तिला? तर अस्मिता म्हणत असते की बरोबर आहे तुझं, माझा तुझ्यावरती ना पूर्ण विश्वास आहे, मला माहिती आहे तुझा राग सगळ्यांना
येतोय, पण त्या गुन्हेगार मुलीने तुला तिच्या जाळ्यात ओढलं, मग हा तरी काय करणार? याआधी तिने चैतन्याला सुद्धा असं जाळ्यामध्ये ओढलं होतं. आता त्या बाबतीत कोणीच काही बोलणार नाहीये, पण माझाच नवरा दोषी कसा आहे हे मात्र सगळे बोलत आहेत. तर अर्जुन म्हणत असतो की चैतन्य आणि सचिनचं कंपॅरिझन होतच नाहीये. तुला पण माहिती आहे अस्मिता ताई, कारण आता तो म्हणत असतो की चैतन्याने जे काही केलं ना ते आम्हीच त्याला सांगितलं होतं तसं करायला. तर अस्मिता म्हणत असते की हो, पण त्याआधी चैतन्य खरोखरच तिच्या प्रेमामध्ये पडला होता, हे मी विसरले नाहीये अर्जुन. तर मग लगेच सायली म्हणत असते की तेव्हा चैतन्य भाऊजींचं लग्न झालं नव्हतं अस्मिता ताई, ते प्रेमाच्या शोधात होते. सचिन भाऊजींच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी होती ना, त्यांचं तर लग्न झालं होतं ना. तर सचिन नाटक करत पुन्हा म्हणतो की काय त्या दोघांचं अफेअर होतं, चैतन्य आणि साक्षीचं? तर अर्जुन म्हणतो की हो, तुझी गर्लफ्रेंड काय लायकीची होती हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता मुद्दाम तो म्हणत असतो की खरं तर ना हे सगळं पैशामुळे झालेलं आहे, त्या पैशामुळे मी अस्वस्थ झालो आणि असं काहीतरी करून बसलो. तर इकडे अस्मिता म्हणत असते की तू काही चुकीचं नाहीये केलेलं, तू एकदम बरोबर आहे. त्या मुलीने तुझ्यावरती जाळं टाकलं आणि त्यामुळे तू त्या जाळ्यामध्ये अडकला, तर तू तरी काय करणार आहे? सगळेजण आता अस्मिताला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण अस्मिता काही समजायला तयारच नसते. इकडे प्रताप म्हणत असतो की अस्मिता, अगं आता तरी डोळे उघड, हा कसा माणूस आहे हे तुला माहिती नाहीये. तो खूप भोळा असल्याचं नाटक करतोय, पण तो भोळा नाहीये. तर आता अस्मिता म्हणत असते की डॅड तो भोळाच आहे, त्याचं कॅरेक्टर काय आहे ना हे मी कॅनडामध्ये जाऊन पाहिलेलं आहे, मला काहीच ऐकायचं नाहीये. सचिन आता माझ्याबरोबर आणि आमच्या बाळाबरोबर राहणार आहे. तर आता अस्मिताच्या हट्टामुळे आणि आता त्यांच्याकडे काहीच पर्याय नसल्यामुळे घरातील सगळेजण सचिनला तेथेच ठेवून घेतात. तर आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली आणि प्रिया हॉलमध्ये असतात बसलेले, तर तिथे एक मुलगी येते आणि ती प्रियाला म्हणत असते की तुम्ही फॅशन डिझाईनचा कोर्स केलेला आहे ना, तर आता तो कोर्स कोणत्या कॉलेजमधून केलेला आहे? तर प्रियाला काय बोलावं तेच कळत नाही, कारण प्रेक्षकांनो ती कधी कुठल्या कॉलेजमध्येच गेली नव्हती. तिचा आता चेहरा पूर्णपणे पडलेला असतो. तर सायली तिच्याकडे बघून म्हणत असते की ही घाबरल्यासारखी का दिसत आहे, हिचा चेहरा का एवढा पडलेला आहे? तर दुसरीकडे आपण पाहतो की चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की वहिनी असं म्हणाली की तुला सोडून जाईल जर खोटं बोलला तर? अर्जुन म्हणतो की हो. तर मग चैतन्य म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता सायली वहिनीकडे जायचं आणि तिला जे काही घडलं आहे ते सगळं काही खरं खरं सांगायचं. तर अर्जुन म्हणतो की तिला जर हे सगळं कळलं ना तर आमचं नातं संपेल. आणि मग दुसरीकडे आपण पाहतो की प्रतिमात्याने आता सायलीला फोटो पाठवलेला असतो प्रियाचा, आणि आता प्रतिमात्याला सायली थँक्यू म्हणते आणि आता तो फोटो पाहते तर त्याच्यामधले डॉक्युमेंट असतात ते सगळे लिहिलेलं ते आता वाचते. तर आता त्या लिस्टमध्ये प्रियाचं नावच नसतं. तर मग सायली म्हणत असते की कॉलेजच्या लिस्टमध्ये तन्वीचं नावच नाहीये. तर आता प्रिया या कॉलेजमध्ये कधी गेलीच नसेल का? आता प्रियाची सगळी सत्य हळूहळू बाहेर येत आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.